फडणवीसांनी आपल्या भाषणात कशा पद्धतीनं दोन्ही ठाकरे बंधूंवर प्रहार केला पाहूया। अभिमान भारतीय भाषेचा आहे हो, इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे। पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही। फेक नरेटिव्ह तयार करणारी फॅक्टरी अजून संपलेली नाही। वेगवेगळ्या पद्धतीनं ही फॅक्टरी काम करते। लोकसभेच्या आधी संविधानाचा विषय मांडून या फेक नरेटिव्ह फॅक्टरीने एक यश मिळवलं, पण त्यानंतर त्यांचं ते यश आपण हिरावून घेतलंय। पण आज वेगवेगळ्या पद्धतीनं हे लोक रोज नवीन फेक नरेटिव्ह तयार करतात। आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत। महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झालेला आहे। अशा प्रकारची भाषणं आता पुन्हा ऐकायला मिळतील। मी त्यांना सांगू इच्छितो, तुमच्या मध्येही ताकद नाही आणि कोणाच्या बापातही ताकद नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करतील। या महाराष्ट्रामध्ये सक्ती एकच आहे, ती म्हणजे मराठीची। मराठी शिकावीच लागेल। पण त्याच वेळी आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे। आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे। या भारतातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान आम्हाला आहे। या भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे। हे त्रिभाषा सूत्र आल्यानंतर ते त्रिभाषा सूत्र कसं स्वीकारलं पाहिजे याकरता उद्धव ठाकरे सरकारने समिती तयार केली। त्या समितीमध्ये त्यांच्या उबाठाचा उपनेता टाकला। त्या समितीचा रिपोर्ट आला। समितीच्या रिपोर्टमध्ये सांगितलं, पहिल्या वर्गापासून मराठी सोबत हिंदी आणि इंग्रजी 12वी पर्यंत कंपल्सरी करा। आणि तो रिपोर्ट उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटने स्वीकारला। त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी सही केली, कॅबिनेटच्या मीटिंगवर सही केली। निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो आणि अनेक वेळा मला तर लक्षातच येत नाही, यांना लाज का वाटत नाही। आपण जे केलं त्याच्याच विरुद्ध बोलायचं आणि जिंकलो 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 सांगायचं।